बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. धनेगाव ग्रामपंचायत टेंडर प्रक्रियेत घोळ, पारदर्शकतेसाठी अजय येवले यांचे आमरण उपोषण, प्रशासनाकडून चौकशी व पुनर्टेंडरचे आश्वासन. अंजनगाव सुरजीवरून बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी मनोज मेळे यांनी. चला तर पाहूया सविस्तर बातमी. धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतील टेंडर प्रक्रियेत गंभीर घोळ झाल्याचा आरोप करत माजी तंटामुक्ती अध्यक्ष अजय येवले यांनी आज दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती अंजनगाव सुरजी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाचा मुख्य उद्देश म्हणजे वादग्रस्त ठरलेली टेंडर प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी अशी ठाम मागणी होती. टेंडर रद्द करा, नव्याने प्रक्रिया राबवा उपोषणकर्त्याची भूमिका. धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नुकतीच पार पडलेली टेंडर प्रक्रिया संशयास्पद असून त्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप अजय येवले यांनी केला. तसेच गुणवंतराव येवले यांच्या प्लॉटजवळील छोट्या नालीचे काम ग्रामविकास अधिकारी श्री साखरे यांनी 2 महिन्यांपासून ठेकेदारांना कार्यारंभ आदेश न देता जाणून बुजून रखडवले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बुद्धविहार अभ्यासिकेचा मुद्दाही ऐरणीवर. बुद्धविहार येथे सुरू असलेल्या मुलांच्या अभ्यासिकेवर 3 पत्र्यांचे शेड उभारण्यात आले असून त्या ठिकाणी माकडांचा त्रास असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत तो ठराव रद्द करून नवीन ठराव मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच आधीच पूर्ण झालेल्या कामांचे पेमेंट अडवून ठेवले असल्याचा गंभीर आरोपही उपोषणकर्त्यांनी केला. आमदार व तहसीलदारांची मध्यस्थी, उपोषणाची सांगता. उपोषणाची दखल घेत गजानन भाऊलवटे, दार्यापूर विधानसभा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पुष्पाताई सोळंके, तहसीलदार अंजनगाव सुरजी यांनी उपोषणकर्त्यांना लेखी व तोंडी आश्वासन दिले. टेंडर प्रक्रिया वादग्रस्त असल्याचे आढळल्यास ती रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात येईल. संबंधित सर्व विषयांची सखोल चौकशी करून नियमानुसार न्याय दिला जाईल असे स्पष्ट आश्वासन तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी दिले. या आश्वासनानंतर अजय येवले यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी महेंद्र दिपटे, महेश खारोडे, रमेश सावळे, दिनेश उघडते, देवानंद गायगोले, कैलास सिरसाट यांच्यासह अनेक ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी. या संपूर्ण आंदोलनाच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच इतर कोणतेही संबंधित अधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. ही बाब अनेकांना खेदजनक ठरली. विशेष आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. होती ग्रामपंचायत मधली किंवा दलित वस्ती निधी अंतर्गत जे काही टेंडर प्रोसेस झाली ते 100% चुकीची झाली. 100% चुकीची झाली. कारण बरेच ठेकेदारांना सांगण्यात आलं की बा टेंडर भरू नका मॅनेज झालं. आणि मी आधी सचिव साहेबांच्या घरी गेलो होतो की टेंडर मॅनेज वगैरे केले का बा, केले असतील तर आपण ठीक आहे बा. पण ते म्हणत की टेंडर मला काही माहित नाही असं तसं. आणि नंतर त्यांना स्पष्टपणे त्यांनी काही सांगितलं नाही. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्या लोकांचे टेंडर घेतले नाही तर मला तो अन्याय वाटला की आपल्या ग्रामपंचायतचा फायदा होऊन राहिला होता, हे नुकसान होऊन राहिलं. टेंडर प्रोसेसमध्ये चुका होऊन राहिल्या, टेंडर ठेकेदारांचे घेऊन नाही राहिले आणि हा मोठा अन्याय आहे. त्या विरोधात मी हा आवाज उठवला. त्यासोबतच माझे सरपंच आहे आणि माझी पत्नी सरपंच आहे. पण तिथं बहुमत ग्रामपंचायतमध्ये बहुमत कमी असल्यामुळे तिथं अन्यायकारक निर्णय होतात आणि त्यामुळे ते बाई एकटी पडते आणि तिथं मग ते त्याच्यासाठी असं आम्हाला उपोषणाला लागते. दुसरा प्रश्न होता की वार्ड क्रमांक 1 मध्ये बसस्टँडच्या मागची छोटीशी एक 1.5 लाखाची नाली राहिलेली आहे. ते नाली बांधकामासाठी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश सचिव साखरे साहेब जवळपास 1.5-2 महिन्यापासून देऊनच नाही राहिले. म्हटलं तर म्हणतात मला 1 महिना टाईम आहे. मग त्या विषय असा येते की बा नेमकं काय कारण आहे, हे का देऊन राहिले आपल्याला म्हणजे त्या ठेकेदाराला. तो एक तिसरा विषय असा होता की आमच्या बुद्धविहारामध्ये अभ्यासिका चालू आहे मुलांची. तिथं लेकरं अभ्यास करतात आणि तिथं या ग्रामपंचायत बॉडीनं त्याच्या लोकांच्या स्थानिक लोकांची कोणतीही सल्ला न घेता एकटा नारायणभाऊ गायगोले यांचं एकट्याचं पत्र लावलं आणि कोणाची सल्ला न घेता तिथं टिनाचे शेड उभारून राहिले. आणि त्या टिनाच्या शेडवर तिथं दिनकर पाटील येवलेंना माहीत आहे की माकडाचा त्रास तिथं शेतात किती आहे. तिथं बाजूनं जे काही झाडं आहेत, बांबूचे झाडं आहेत, तिथं माकडं दिवसभर असतात आणि ते माकडं तिच्यावर उड्या मारतील आणि त्याचं शेजाऱ्यांनाही त्रास होईल आणि त्या विद्यार्थ्यांनाही त्रास होईल, त्यांचा अभ्यास होणार नाही. त्यामुळे तिथं जो काही आपण पैसा टाकलेला आहे तो ठराव कॅन्सल करून दुसरा तुम्हाला वाढीन ते बांधकाम तिथं करा, पण टिनाचे शेड योग्य नाही. बाकी बरेच वाढीव कामं करून घेतले या लोकांनी. सावळे साहेब खूप डुबले आहेत त्या गावामध्ये. आमच्या गावामध्ये आमच्या विनंतीनुसार बरेच ठिकाणी मी सावळे साहेबांना पैसे सुद्धा भरून दिले, पण तिथं वाढीव कामाचे पैसे तर डुबलेच. पण आता गाव हागणदारी मुक्त झालं, गाव ओडीएफ प्लस झालं,
घरघर जल झालं, मॉडेल विलेजमध्ये बसवलं, डस्टबिन वाटप, कचरा गाडी, कचरा शेड, बंदिस्त विहीर, टाईलचे रोड, भरपूर कामं झाले. बाकी गावात होत असताना एवढे होत तुम्हाला असताना काय होतं? एवढे होत असताना तिथं ओढे प्लस ओढा बांधल्यानंतरही बॉडी, आता यावेळेला तर बॉडीनं काही विरोध नाही केला, आता तिथे पैसे काढून द्या मग. पण सचिव साखरे साहेबच त्याला विलंब लावत आहेत. सचिव साहेब तुमच्या विरोधात म्हणजे आता सचिव साहेब विरोधात आहेत. होते. तर आज ते तिथे आता- तुम्ही उपोषणाला बसले होते पंचायत समितीसमोर. हं. उद्या जी 26 जानेवारी आहे हो. या ठिकाणी कोण कोण आलं होतं तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला मला सकाळपासून बरेच लोक आले बाहेरगावचे आणि गावातले जे माझे आणि आमचे धनेगावचे देवानंद गायकवाड काय आले म्हणत तिथे. त्यांनी म्हटलं की हे तुमच्या प्रश्नाचे निकाल लागून जातील, आम्ही याची चौकशी करतो, त्याच्या तोपर्यंत हे टेंडर प्रोसेस रद्द होईल आणि हे वादग्रस्त टेंडर प्रोसेस असल्यामुळे हे टेंडर प्रोसेस 100% कॅन्सल झाली पाहिजे अशी आम्ही कोशिश करतो. पण